नाही, कोंढरे साहेबांनी जे सांगितलं ना की ते जात वैधता प्रमाणपत्र समिती जी आहे ती ठरवू शकते, ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे. परंतु त्याही पलीकडे मी जाऊन सांगतो की राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयामधले, वेगवेगळ्या क्षेत्रामधले तज्ज्ञ लोक, म्हणजे सामाजिक विषयातले, शैक्षणिक विषयातले, सांख्यिकी विषयातले, असे वेगवेगळ्या विषयातले जे तज्ज्ञ लोक आहेत आणि त्यांच्या मदतीला IAS ऑफिसर्स किंवा हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज, अशी एक उच्चस्तरीय स्पेशल विशेष कमिशन नेमून त्यांनी या सगळ्या कुणबी प्रमाणपत्राची स्क्रुटिनी करावी. त्यांनी ते कुणबी प्रमाणपत्र खोटे आहेत का खरे आहेत हे ओरिजिनल प्रमाण कागदपत्र शोधून, माझं म्हणणं ऐका पूर्ण, ऐकून घ्या. हे बघा, उपोषण करते लक्ष्मणराव हके, नवनाथ आबा वाघमारे आणि मंगेश ससाने यांची मागणी प्रमुख काय आहे की तुम्ही आधार कार्डला हे सगळं जोडा. म्हणजे ती शिंदे समिती, ती भोसले समिती हिने जो काही सर्वेक्षण केला आहे आणि शुक्रे आयोगाने जो काही सर्वे केला आहे, तो सगळा सर्वे जर प्रत्येक कुणबी प्रमाणपत्राला जर आधार कार्ड जोडलं गेलं तर त्या संबंधित व्यक्तीने जी काही खोटी माहिती दिली आहे स्वतःच्या कुटुंबाबद्दल, की आमच्या घरात फ्रीज नाही, आमच्या घरात गाड्या नाहीत, आमच्या घरामध्ये अत्यंत आम्ही गरीब आहोत आणि अत्यंत भिकेला लागलो आहोत आम्ही, असं जे काही खोटं नाटक सांगून या सगळ्या मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे खोट्या सर्वेमधून, तर तो खोटा सर्वे जर उघड करायचा असेल तर त्या व्यक्तीचं आधार कार्ड त्याला लिंक करा, नंतर त्याच्यावर श्वेतपत्रिका काढा आणि उच्चस्तरीय कमिशन नेमून प्रत्येक कागदपत्राची काळजीपूर्वक सूक्ष्म पद्धतीने जर त्याची पाहणी केली तर मी तुम्हाला सांगतो ही सगळी निजामकालीन जी कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना दिली गेली आहेत ही सगळीच्या सगळी खोटी आहेत. अनेक खोट्या कुणबी नोंदी या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर जाहीर झालेल्या आहेत, सगळ्या लोकांनी त्या बघितलेल्या आहेत. जर स्पेशल कमिशन जर नेमलं उच्चस्तरीय तज्ज्ञ लोकांचं तर या सगळ्या कुणबी नोंदी ज्या आहेत या शिंदे सरकारने दिलेल्या, या सगळ्या कुणबी नोंदी खोट्या ठरतील आणि ओबीसीचं आरक्षण वाचेल. कारण 99% मराठ्यांच्या घरामध्ये हे खोटे कुणबी प्रमाणपत्र या मराठ्यांच्या घरामध्ये शिंदे सरकारने पोहोचवलेलं आहे. आणि त्यामुळे उद्या जर महाराष्ट्रात नोकर भरती झाली तर उद्याच्या नोकर भरतीमध्ये हे खोटे कुणबी प्रमाणपत्र धारक मराठे हे खऱ्या कुणब्याला सुद्धा, शिपायाची सुद्धा नोकरी मिळू देणार नाही. खऱ्या कुणब्याला, खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू देणार नाही.